मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद. महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ 21 एप्रिलला महायुतीचा जनाक्रोश मोर्चा. मोर्चानंतर वरळी डोममध्ये जाहीर सभेचं आयोजन. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री आजपासून प्रचाराच्या मैदानात. अक्षय कर्डिल यांच्या प्रचारासाठी आज राहुरीमध्ये सभा, तर उद्या बारामतीत तोफ धडाडणार. बीएमसीच्या निधी वाटपामध्ये साटम फॅक्टरची चर्चा. साटम यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांवर निधीची खैरात. 6 नगरसेवकांना 39 कोटींचा निधी. साटम यांच्या नातेवाईकाला 9 कोटींचा निधी. हिंदुत्ववादी संघटनेकडून यवतमाळमधील राळेगाव बंदची हाक. राळेगाव तालुक्यातून 34 मुली बेपत्ता झाल्याच्या घटनांच्या निषेधार्थ बंदची हाक. मानवी तस्करीचा भाजप जिल्हाध्यक्षांचा आरोप. नागपुरात धार्मिक चालीरीतींचं पालन करण्यासाठी एनजीओतील तरुणींवर दबाव. एनजीओ चालक रियाज काझीला पोलिसांकडून अटक. एनजीओ चालकाकडून 2 वर्षांपूर्वी तरुणीचा विनयभंग. परतवाडा प्रकरणातील आरोपी अयांची चक्रावून टाकणारी लाईफस्टाईल. पिस्तूल, 3 ते 4 आयफोन, थार गाडी आणि पैशांच्या बंडलचा व्हिडिओ समोर. लक्झरी लाईफस्टाईलचा व्हिडिओ आला समोर. टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती. कॅन्सरग्रस्त पीडितेच्या उपचारासाठी पीडितेनं कॉर्पोरेट जिहाद सोसल्याची माहिती. कुटुंबाची जबाबदारी असल्यानं नोकरीसाठी धर्मांतराच्या छुप्या अजेंड्याला पडली बळी. नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी. आजच्या सुनावणीमध्ये अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यास पोलिसांना शरण येण्याची शक्यता. डोंबिवलीजवळ रुळावरून लोकलचा डबा घसरला. रेल्वे वाहतुकीवर परिणाम. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदारांचे हाल. लोकल रिकामी असल्यानं मोठा अनर्थ टळला. पनवेल रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरील लिफ्ट कोसळली. लिफ्ट कोसळल्यानं 4 प्रवासी अडकले. सुदैवानं कोणालाही दुखापत नाही. लिफ्टमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. भेंडवळमधील घटमांडणीचं भाकीत. देशावर नैसर्गिक आपत्ती आणि अर्थव्यवस्था ढासळण्याचा अंदाज. तर शेवटच्या 2 महिन्यांमध्ये चांगला पाऊस, मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान होणार. इराण आणि अमेरिकेतील आजची शांतता चर्चा अनिश्चित. चर्चेसाठी शिष्टमंडळ पाकिस्तानला पाठवणार नसल्याची इराणची माहिती. तर इराणकडे शेवटची संधी. करारावर स्वाक्षरी न केल्यास पूर्ण देश उद्ध्वस्त करू, अमेरिकेचा इशारा. इराणचा हॉर्मुझ सामुद्रधुनीवर पुन्हा नियंत्रण. जहाज वाहतूक पूर्णपणे ठप्प. कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा मोठी वाढ होण्याची शक्यता. जागतिक स्तरावर चिंता वाढली. इराणी मालवाहू जहाज टुस्का अमेरिकेच्या ताब्यात. ट्रम्प यांचा दावा. नौदल नाकेबंदीला भेदण्याचा प्रयत्न करताना ताब्यात घेतल्याची माहिती.